आणि आता दुसरा मुद्दा आहे लास्टचा, जो आपला खूप महत्वाचा मुद्दा आहे, की जो व्यक्ती हा इतिहास लिहित आहे त्या व्यक्तीला काय काय पाहिजे माहितीये. या व्यक्तीला त्या ज्या गोष्टीचा अभ्यास करतोय, त्या पुराव्याचा अभ्यास करतोय, त्याच्यावर जी लिपी आहे त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तो दस्तऐवज सापडलाय त्याच्यावर जर अरेबी लिपी आहे आणि तुम्हाला अरेबिकला ही माहित नाही, तर तुम्ही कशाचं संशोधन लावणार? काहीच करू शकणार नाही. या ठिकाणी काय केलं जातं, या ठिकाणी त्या विशेष अशा तज्ज्ञाच्या मदतीने त्या लिपीची माहिती करून घेतली जाते. त्या ठिकाणचा जो मजकूर आहे तो वाचून घेतला जातो. ते जे साहित्य आहे ते सापडले ते कशा रीतीचं आहे, कोणतं आहे ते तुम्हाला माहिती आहे. अजूनही हडप्पा संस्कृतीमधील काही चित्रलिपी आहेत, त्याचा अजूनही अंदाज बांधता आलेला नाही. कारण आपल्याला त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात पाहिल्यात का? आपण स्वतः डोळ्यांनी त्या गोष्टी पाहिल्याच नाही, तर आपण विश्वास कसा ठेवू शकतो? म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी आपणाला चित्रलिपी वगैरे असेल तर त्याचा जर आपल्याला अंदाजीकरण बांधता येत नसेल, त्याच्यात आपण विशेष तज्ञ नसाल, तर आपण इतिहासाचं लेखन करू शकत नाही. आपल्याला अंदाजे कोणत्याही गोष्टी आपण काय करू शकत नाही, प्रकर्षाने दाखवू शकत नाही. कारण त्या ठिकाणी हे जे काही आहे ना, एवढ्या गोष्टींमधून एखादा दस्तऐवज सापडला, एखादा इतिहासाचा पुरावा सापडला, तर एवढ्या गोष्टींमधून त्या पुराव्याला जावं लागतं, तेव्हा कुठे इतिहासाचं लेखन होतं. ठीक आहे. आता इतिहासाची मांडणी करत असताना कोणत्या मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा ते लक्षात घ्या. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. अगोदर जे एखादा पुरावा सापडला तो कोणत्या संदर्भात आहे, कशा संदर्भात आहे, याचा अगोदर विचार केला जातो आणि नंतरच मग आपण ते पुढच्या प्रक्रियेला पाठवले जातात. या ठिकाणी ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्याचे तौलनिक विश्लेषण करणे. आता एखादी गोष्ट आपल्याला पुरावा सापडलाय, तर त्याच्या अगोदर त्याच्या बाबतीत ऐतिहासिक जी काही माहिती आहे त्याचं संकलन करणे, ती माहिती गोळा करणे अगोदर, आणि ती माहिती मिळालेली आहे, ती एखादी घटना घडली आहे, त्याला कोणती गोष्ट कारणीभूत आणि कारणीभूत असणारे जे काही प्रक्रियेचं स्वरूप कसं होतं, ती गोष्ट कशा स्वरूपात होती, आणि या गोष्टीचा अगोदर तुलनात्मक अभ्यास केला जातो आणि मग पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नंतर आपण ती गोष्ट झाल्यानंतर विशिष्ट ऐतिहासिक घटनांचा उपलब्ध माहितीच्या अभ्यास पद्धतीच्या विविध संकलनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. आता एवढ्यावरच भागत नाही, तर तुम्हाला काय केलं जातं, एखाद्या विशिष्ट ऐतिहासिक घटना आहे, त्या घटनेचा उपलब्ध जी काही माहिती आपल्याला मिळाली, आता आपल्याला एखादी गोष्ट माहीत झाली किंवा अशा अशा प्रकारची झालेली आहे, त्या घटनांचा उपलब्ध माहितीचा अभ्यास पद्धती असतात त्या इतिहासाच्या, त्या विविध संकलन करून जे गोळा करून ती जी अभ्यास माहिती आहे त्याचं एकदम चौकटीबद्ध आकलन केलं जातं आणि त्यातूनच मग पुढे दुसरी प्रक्रिया सुरू होते, ती म्हणजे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नाची मांडणी करणे. आता या ठिकाणी तुम्ही जर एखादी गोष्ट केली, तर तुमचं मन तुम्हाला काय करत असतं, प्रश्न विचारतं. ही गोष्ट किंवा करायच्या अगोदरच विचारतं, ही गोष्ट करणं योग्य आहे का? ठीक आहे, योग्य असेल तर ही गोष्ट करू शकतो, परंतु ही गोष्ट अयोग्य आहे आणि तू करू नकोस असंही तुम्हाला सांगतो. आपल्या स्वतःमध्येच या गोष्टी तयार होतात, तर तुमचं एक तर स्वतःच मन हजार प्रश्न निर्माण करतं. तर बाकीच्या गोष्टी तुम्ही जर व्यक्ती आहेत, त्या व्यक्ती कितीतरी प्रश्नांची निर्मिती तयार करणार आहेत, की हे यांनी मांडलं तर हे बरोबर आहे का, हे कशावरून आम्ही विश्वास ठेवायचा. आणि आता तर या ठिकाणी एकही संशोधन करून जर कोणी काही कुठल्या गोष्टी मांडल्या, तर त्याचा अभ्यास करणारे भरपूर व्यक्ती आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं कोणताही पुरावा किंवा कोणतीही गोष्ट अशा साध्या सुध्या गोष्टीमधून जाता येत नाही. तिला तुम्हाला माहितीये, देवाला देव पण यायचं असेल तर टाकीचे घाव सोसावे लागतात. मग हे तरी इतिहासाचं संशोधन आहे. आणि इतिहास घडवणारे असतात ते काही असे साधे सुधे माणसं नसतात. त्यांच्या बाबतीत एखादी गोष्ट बोलायची म्हटलं तर 10 वेळा विचार करून बोलावं लागतं. ठीक आहे. आता जसं की फॉर एक्झाम्पल डॉक्टर आंबेडकर आहेत. त्यांनी जो इतिहास रचलाय, त्यांनी ज्या गोष्टी केल्यात
शिवाजी महाराज आहेत, त्यांनी ज्या गोष्टी केल्यात त्यांच्याबद्दल एखादं विधान जर आपण म्हणतो तर त्याला हजार प्रश्न निर्माण होऊ शकतात. आपण जर एखादं अयोग्य विधान जर प्रूव्ह करून दाखवायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी हजारो नाही लाखो प्रश्न निर्माण होतील आणि आपल्या त्या विधानावर अत्यंत बारकाईने चर्चा होऊन या ठिकाणी काय होऊ शकतो, एखाद्या गोष्टीचा आपणाला काय होऊ शकतो, मनस्ताप होऊ शकतो की आपण हे उगीच मांडलं. त्याच्यामुळे मांडण्याच्याच अगोदर या ठिकाणी काय केलं जातं, एखादी गोष्ट आपणाला लेखन करायचे, इतिहास लेखन करायचे म्हणजे ही साधी सोपी गोष्ट नाहीये. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्न आहेत ते अगोदरच आपणच तयार करणे ते प्रश्न. जर हा प्रश्न निर्माण केला तर या ठिकाणी ह्या प्रश्न निर्माण केला तर हे उत्तर निर्माण झाले. ठीक आहे, चला हा बरोबर आहे या गोष्टी अशा प्रश्नांची चौकट तयार केली जाते आणि त्या चौकटीत जर त्या गोष्टी बसल्या तरच मग पुढे या ठिकाणी इतिहास लेखनासाठी प्रक्रिया चालू होते. संभाव्य परिकल्पना मांडणे, मग प्रश्नांची चौकट एकदा प्रश्न तयार झाले आणि त्या प्रश्नांचे जर आपणाला व्यवस्थित उत्तर मिळाले आपण स्वतः चेक करून तर या ठिकाणी काय केलं जातं, संभाव्य परिकल्पना मांडली जाते आणि नंतर इतिहासाचे साधनांचे चिकित्सक संशोधन केले जाते. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन म्हणजे इतिहासाचे साधन तर तुम्हाला माहिती आहेत, भौतिक साधने आहेत, लिखित साधने आहेत, मौखिक साधने आहेत. यांचं चिकित्सक असं संशोधन केलं जातं आणि आपली काय केली जाते, या ठिकाणी इतिहासाची मांडणी केली जाते. आज आपल्या लेक्चरमध्ये पहिल्या पेजवरील सर्व माहिती मी सांगितलेली आहे. मी आशा करते की तुम्हाला ही माहिती समजली असेल. ठीक आहे, तर जर कोणाला काही डाऊट असेल, कोणाला काही शंका वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या शंकेचे समाधान करण्यासाठी मनपूर्वक तयार असेल. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बाय एव्हरीवन.